घेतो, रात्री 2ला झोपायला मिळतं, सकाळी 5ला उठावं लागतं. म्हणजे तुला कोणी सांगितलं कुटाणा करायचं? प्रेशर केलंय काय? आणि तू जर हा प्रभाग सांभाळला नाही तर जग काही जगबुडी होणार आहे. हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. ज्ञानोबरांची निरीक्षण शक्ती इतकी वेगळी. तुम्ही साधू कोणाला मानतात याच्याविषयी सुद्धा ओवीत इथेच, जो अभिलाष भार दडपे तया ते सज्ञान म्हणती, हे ज्ञानोबरांची ओवीत. जो साधू जितका श्रीमंत असेल तितके श्रीमंत लोक त्याचे शिष्य होतात, परंतु जो ज्ञानी असेल आणि त्यागी असेल त्याचे श्रीमंत शिष्य होत नाही, कारण की तो साधू दिसायला चांगला नसतो. बघा ज्ञानोबरांचे निरीक्षण. काय कधी कधी काही कल्पना करण्यासारख्या आहेत ज्ञानोबरांच्या. आणि 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी लिहिलेले आहेत. अभिमानाने काही लोक सांगतात आमचे साधू गुरु ना विमानाशिवाय उतरतच नाहीत. म्हटलं वरच भरू दे. हे काही साधूचं वर्णन आहे? विमानाशिवाय उतरत नाही म्हणजे अरे विमान बनवणारा साधू ठरला असता. कळते तुम्हाला? हा तर विमानातला एक प्रवासी आहे, पण ज्यांनी विमान बनवला तो काही महासाधू झाला? हे संसारामध्ये श्रीमंती हे आखली जात नाहीत पैशावरून. इथं त्यागावरून साधू समजला जातो. पण या कलियुगाचं सर्वात मोठं दुर्भाग्य, जो अभिलाष भार दडपे तया ते सज्ञान म्हणते. जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या मार्गाने पैसा काढण्याचा प्रयत्न करतो, लोक त्याला साधू समजतात. आमच्या गुरुजींचा आश्रम 100 कोटीचा आहे, आमच्या गुरुजींचा आश्रम 500 कोटीचा आहे. अरे बंगले त्याच्यापेक्षा मोठे श्रीमंत असतात. यांनी तर वर्गणी करून बांधलेत, पण व्यापारी लोकांनी एकट्याने बांधलेला आहे तो. त्याला साधू म्हणायचं का? पण म्हणण्याची प्रथा आहे. अभिलाष फक्त कपडे साधूचे असावेत, लोक त्याला साधू मानतात. म्हणून श्रीमंत माणूस असो किंवा पैसेवान असो, त्याच्या जीवनातल्या कथा आहेत. मी मागच्या वेळेस या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं असुखम, की पाप ज्याला म्हणतो ना, ही श्रीमंती जितका वेळ कमी पडतो माणसाला जगण्याला तितका तो गरीब असतो. त्याला ज्ञानोबराय पाप म्हणतात. वेळेवर जेवता येत नाही, मला सांगा कमवता कशा करता? जगाची हमाली ती. जीवन समजलेलं नाही या लोकांना. जेवणासाठी नोकरी आहे, पोटासाठी कमवणं आहे. आणि ते जर तुम्हाला वेळेवर जेवता येत नसेल आणि जेवलेलं पचत नसेल, कशा करता तुम्ही जन्माला आला जगामध्ये? कुठलं सुख आहे जीवनामध्ये? आरोग्यासारखं सुख नाही. आणि श्रीमंत माणूस हा आरोग्याच्या बाबतीत अतिशय दरिद्री असतो महाराज. 7 दिवसामध्ये 7 रंगाच्या गोळ्या असतात त्याच्याकडे. सोमवारी लाल, मंगळवारी पिवळी, बुधवारी पांढरी. त्याला म्हणले काय महाराज ही गोळी खाल्ली म्हणून मी जगतो, नाही तर काय जगण्याची ताकद आहे आमची. जेवणाचा डबा नाही बरोबर, पण औषधाचा डब्बा बरोबर असतो. हे जीवन आहे महाराज. आपल्या हातानं या शरीराचा नाश केला, नाही कळालं जीवन. आपल्या हातानं आपलं शरीर बर्बाद केलं, कळालं नाही जीवन. आणि ही श्रीमंत लोक ज्ञानोबराय म्हणतात वाढदिवस साजरा करतात. कुठून ज्ञानोबरायला काय काय सुचतं बघा तुम्ही. जवळ बाळ बळिया वाढे ज्ञानोबराय म्हणतात. तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलीकडे ते ग्लानीची नाही. षष्ठी साजरी करतात, 61 साजरी करतात. ज्ञानोबराय म्हणतात कशाला करता साजरी? गेलेल्यामुळं. जीवन हरलेलं आहे 60 वर्षांनी. हरल्याबद्दल कुठं उत्सव साजरा केला जातो का? 60 वर्ष गेले म्हणून साजरा करता का तुम्ही? का मिळाला म्हणून साजरं करायला पाहिजे? ज्ञानोबराय आहा कटकटा फार मोठं वर्णन केलेलं बरं का याच्यामध्ये. मी तुम्हाला थोडं सांगतोय. आहा कटकटा ओखटे ये मृत्यूलोकीचे उभराटे, येत अर्जुना जरी आवचटे. अरे मूर्ख लोक आहेत, नको त्या टायमाला नको ते साजरं करतात. बर माणूस म्हातारा झालाय ना,
जीवन जगलाय ना, मग आता तरी स्वच्छ अंतःकरणाचं. ज्ञानोबा म्हणतात नाही, जितका माणूस म्हातारा होईल ना त्याची तितकी जीभ लांब असते. उठता येत नाही, बसता येत नाही, पण पैसे सोडत नाही. असं बरंच मोठं वर्णन आहे. तुम्ही उद्या घरी गेल्यानंतर वाध्याय वाचा शेवटचा, अनित्यम सुखम लोकम, तुम्हाला कळेल. मी फक्त दिग्दर्शन करतोय त्याचं. ज्ञानोबाने दृष्टांत दिलेला आहे तिथे. ज्ञानोबा म्हणतात सापाचं आणि बेडकाचं सदैव हाड वैर आहेत, आणि जेवढे साप फिरतात ना मैदानामध्ये ते बेडूक खायला शिरतात. मग एका सापानं नागानं बेडूक खाला, तो मागून त्या बेडकाला धरलंय असं पाठीमागून, आणि त्याचं फक्त तोंड शिल्लक आहे. म्हणजे अर्धा नागाच्या तोंडात गेलेला आहे आणि अर्धाच बेडूक शिल्लक आहे. ज्ञानोबा म्हणतात काय ते बेडूक विचित्र आहे बघा, त्याच्या समोर जर डास आला ना लगेच नाही, अर्धा गेलाय ना अर्धा, ते डासाला जगू दे, तो संपलाय. तरी चिलट आलं, डास आला की लगेच आतमध्ये घेतो. ज्ञानोबांचा दृष्टांत. ज्ञानोबा काय कसे शैली असेल ज्ञानोबांची बघा तुम्ही. दरदुरे सापे गिळजत आहे उभा. सापे दरदुरे म्हणजे बेडूक, साप गिळून उभा येतो, असं गिळतोय तो, संपूर्ण गिळायला तयार करतोय तो. दरदुरे सापे गिळजत आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिव्हा. संपला ना, अर्धा संपला, झालं 60 वर्ष. 2-4 माणसं सोडून दे, आलं गिराईक की. कशा करता, कोणा करता. आता तू संपलाय, आता 60 वर्ष गेले तुझे. ज्याला जीवन जगायचंय त्यांच्या बाबतीत आपण सोडून देऊ, पण तुझं काय राहिलंय जीवनामध्ये, तू तर माफ कर. ज्ञानोबा म्हणतात नाही, तैसे प्राणिया कवन लोभा वाढवी ती तृष्णा. जीवन शिल्लक नाहीये जगण्याकरता आणि लोभ वाढत चाललेला आहे. याला म्हणतात मृत्यूलोक. आयुष्य कमी पडतंय जगायला, भोग भोगता येत नाही, इतकी वाईट अवस्था आहे. तरी हात पसरल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून मागे एकदा मी तुम्हाला आठवण करून दिली होती, पाप पाप म्हणजे काय, आसून भोगता न येणं हे पाप आहे. हे ज्ञानोबांची व्याख्या आहे. बरं, नसणं पाप नाहीयेत, गरिबी पाप नाहीयेत, वस्तू आपल्या पुढे आहे आणि भगवंत खाऊ देत नाहीत, हे खानदानी पाप आहे. श्रीमंत आहोत, लग्नाची पार्टी दिलेली आहेत, गुलाबजाम आणि रसगुल्ला केलेला आहे, त्यांच्या देखत त्यांचे नौकर खातात, हे फक्त ज्वारीची भाकर खातात. खानदानी पाप. पैसा कोणाचा याचा, पार्टी याची. गुलाबजाम रसगुल्ले सर्व दिसतात हो पुढं, आणि मन असं लाचावतं, काही खात नाही तो. त्याला विचारा, महाराज गुलाबजाम चालत नाही हो, रसगुल्ला नाही चालत का? डॉक्टरने सांगितलेत हे चालत नाही म्हणून तुम्ही चालता. आणि ज्या दिवशी ते चालेल त्या दिवशी 4 खांद्यावर तुम्हाला चालवावं लागेल. काही पाप आहे महाराजाच्या जीवनामध्ये, आपली वस्तू. बरं, एवढ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर सुद्धा झालं ना, आता गोड खाता येत नाही. मी तर असं म्हणतो महाराज, घरातलं तिखट चालत नाही, आंबट चालत नाही, गोड चालत नाही, घरातलं काहीच चालत नाही, हाच फक्त घरात चालत असतो अडथळा म्हणून. कशा करता वाढवी ती लोभात ज्ञानोबा लिहून ठेवतात. कशा करता हे जीवन आहे, कशा करता तुम्ही इतक्या खालच्या स्तराला येऊन जीवन जगता. ज्ञानोबांनी याच्या पुढं सुद्धा सांगितलेले बरं का. हे झालं पाप. आणि महापाप म्हणजे काय, चांगला माणूस असतो, मोठा माणूस असतो, आपल्या मित्राला सांगतो चहा पाच, पार्टी देत नाही, जळता जळत नाही एवढी संपत्ती असते म्हणून कशाला पार्टी घेतोस तू, चहा मागतोस तू. चहा न पाजणारी माणसं, पार्टी न देणारी माणसं, हाच माणूस जर आजारी पडला, दवाखान्यामध्ये गेला,
त्याला मोकळ्या हाताने भेटायला कोणीच जात नाही. तो बेड रेस्टमध्ये असतो. आणि आजारी पडला म्हणून चहा न पाजणारी माणसं त्याला भेटायला जात असताना चिक्कू, द्राक्षे, बिस्किटचे पुढे घेऊन जातात, जेव्हा त्याला खाता येत नाही. आणि त्याच्या देखत तिथं फळं आणून ठेवतात. मी म्हणतो ही कर्माची फळं असतात.